माझा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आम्ही आमच्या क्लासेसमध्ये जसं की विद्यार्थ्यांच्या आता द्वितीय सत्राची परीक्षा संपत आल्यात, तर आज आम्ही विद्यार्थ्यांसोबत काही गप्पा मारणार आहेत. त्या गप्पांच्या काही व्हिडिओ शूट करून आम्ही आपल्यापर्यंत आणणार आहेत. आमच्या विद्यार्थ्यांचे मनोगत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करतोय. तर बघूयात आज विद्यार्थी काय प्रश्न विचारते किंवा मी त्यांना काय प्रश्न विचारतो. तर बघूयात वर्गातून सगळ्यात पहिले कोण प्रश्न विचारते. सर, तुमचा गणित सोडून अजून आवडता विषय कोणता आहे? गणित सोडून इतिहास आणि भूगोल. आणि तुम्ही गणित सोडून अजून म्हणजे काय काय करू शकता? म्हणजे कसं साहित्य काहीतरी. मी चांगलं क्रिकेट खेळू शकतो. तुम्ही जीवनात आजपर्यंत गणिताचा काय अनुभव घेतलाय सर? कशाचा? गणिताचा म्हणजे माझं नेहमीमध्ये किंवा गणितासारखा सोपा सब्जेक्ट कोणताच नाहीये. त्याचं कारण आहे तसं आहे, काय होतं माहिती का, गणिताच्या कन्सेप्ट आहेत आणि ज्या एकदा त्या कन्सेप्ट समजल्या तर गणित नक्कीच सोपं आहे. जसं की गणिताला असं म्हणजे पाठांतराची खूप जास्त गरज नाही पडत, कारण की ते छोट्या छोट्या गोष्टी एकदा समजायला लागल्या की ते ऑटोमॅटिक समजायला लागतं. आणि गणिताचं कसं आहे, आज समजा आपण पाडेपाठ केली समजा 2026 ला, पण 2050 ला सुद्धा ते पाडेच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्या विषयांची जर तुलना केली तर गणित हा सोपा विषय आहे. अजून काही? यानंतर अजून कोणाचे काही प्रश्न? सर, तुम्हाला गणिताची आवड पहिल्यापासून होती का आता? पहिल्यापासून म्हणजे 4थी पासून. माझ्या प्राथमिक शाळेमध्ये मी ज्या शाळेत शिकत होतो तिथे आम्हाला एक मॅडम होत्या, कुलकर्णी मॅडम. तर त्यांनी काय केलं, सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याकडून ना पाडेपाठ करून घेतले, पावकी नेमकी पाठ करून घेतली, वर्ग पाठ करून घेतले. त्याच्यामुळे काय झालं, गणित सोपं वाटायला लागलं. आणि त्या बेसिक गोष्टी एकदा जमायला लागल्या की गणित ऑटोमॅटिकली सोपं वाटायला लागतं. म्हणूनच लहानपणापासूनच गणितावर कमांड आली आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार झाला. असा कोणता प्रश्न आहे जे तुम्हाला आतापर्यंत समजला नाही गणिताचा? असे खूप सारे प्रश्न आहेत मग, कारण की कोणता शिक्षक अजून मला तर नाही वाटत कोणी 100% परिपूर्ण असतं. जोपर्यंत एखादा प्रश्न आपल्यावर समोर येत नाही, उद्भवत नाही की नाही जमत म्हणून, असे खूप सारे प्रश्न आहेत की जे त्या म्हणजे ज्या त्यावेळी नाही जमले, परंतु नक्कीच तो एखादा जो प्रश्न समजा नाही आला तर नेक्स्ट टाइम त्याची प्रिपरेशन करून किंवा त्याची तयारी केल्यानंतर तो 100% येतोच समजा. अजून मुलींमधून दे तिला. सर, तुम्ही शिक्षण हीच फील्ड का निवडली? मी ऍक्सिडेंटली शिक्षक झालेलो आहे. म्हणजे असं नाही म्हणता येत की जसं शिक्षक काही शिक्षक काय करतात, शिक्षक झाल्याच्या 10-15 वर्षानंतर काय पण सांगते मला लहानपणापासून आवड होती, असं होतं तसं होतं. माझं त्या बाबतीत तसं काय नव्हतं. रोजगाराची संधी उपलब्ध होत नव्हती आणि लहानपणापासून गणित हा विषय आवडीचा होता. म्हणून त्या काळात असं वाटलं की यार चला आपण एक लहान मुलांना शिकवू शकतो, लहान मुलं म्हणजे 9वी-10वीच्या मुलांना शिकवू शकतो, म्हणून या क्षेत्रामध्ये आलो. आणि आल्यानंतर शिकवायला आवडायला लागलं आणि आवड ही कायमस्वरूपी झाली, म्हणून आज तुमच्या समोर इथपर्यंत आलोय. अजून काही? म्हणजे शिक्षक बनण्याचं ध्येय तुमचं पहिल्यापासून होतं की नंतर डिसाईड झालं? नाही, शिक्षक बनण्याचं ध्येय नव्हतंच माझं कधी. मी म्हटलं ना, मी अचानक शिक्षक झालेलो आहे. असं काही नाही, आवड म्हणजे तसं काही प्लॅनच नव्हता. कारण की आम्ही ज्या परिसरामध्ये राहत होतो किंवा आम्ही ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं तर तिथं कोणाचं असं टार्गेट, असं फिक्स असं काही टार्गेट नसायचं. लहानपणी फक्त पिक्चर बघितल्यानंतर असं वाटायचं की कधी वाटायचं पोलीस बनायचं, कधी वाटायचं वकील बनू, म्हणजे असं काही फिक्स नव्हतं. परंतु परिस्थितीनं शिक्षक बनवलं असं म्हणता येईल. आता तुमच्या मते शिक्षकांची कोणती प्रमुख भूमिका असते? नेशन बिल्डिंग, म्हणजे शिक्षक हा देश निर्मितीचा सगळ्यात मोठा कणा असं मानतो मी. कारण की जर शिक्षक नसतील तर भारताची नवीन येणारी पिढी चांगल्या प्रकारे घडणारच नाही. म्हणून माझं असं मत आहे की जर भारताला, आपल्या देशाला जर घडवायचं असेल तर सगळ्यात पहिले शिक्षकांना घडवा, चांगले शिक्षक घडले पाहिजे. आणि चांगले शिक्षक घडले म्हणजे तर चांगली पिढी घडल. माझं हे मत आहे, प्राथमिक मत आहे माझं. अजून अजून कोणाला काय विचारायचंय? एवढे सोपे सोपे प्रश्न. अवघड विचारसान म्हणजे घरचा प्रश्न नका विचारू. सर, आपल्या क्लासेस मध्ये एवढे मुलं आहे
आणि त्यांच्यात खूप डिसिप्लिन आहे. तर म्हणजे तुमच्या पावलांचा जरी आवाज आला, तर सगळे मुलं शांत बसून जातात. तर हे तुमच्याकडून कसं झालं? काय माहिती बाळा, डिसिप्लिन ही गोष्ट एका दिवसात घडत नाही. ते आता आपल्या क्लासेसला 14 वर्ष झाली. या 14 वर्षामध्ये जसं आज तुम्ही समजा 8वीला आहे, तर तुमच्या अगोदरची जी बॅच होती ते तुम्हाला काही ना काहीतरी सांगतातच ना. म्हणजे डिसिप्लिन ही प्रत्येक गोष्टी थोडी 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 इम्प्रुव्हमेंट होत जाते आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीला मागची पिढी सांगत जाते की इथलचे नियम काय आहेत. त्या नियमांचं मग जे उल्लंघन जर आपण केलं तर इथे काय शिक्षा होती, ह्या गोष्टीवर मग मुलांना ऑटोमॅटिकली ते नियमांचं बंधन लागून जातं प्रत्येकालाच. आणि भीती ही फक्त मारायची नाही, तर भीती शब्दांची सुद्धा असते, आहे की नाही. हुशार विद्यार्थी जे असतात त्यांना नेहमी मार्क द्यायची गरज नाही पडत, त्यांना शब्दांनी सुद्धा कळतं. त्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. अजून नाही. सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं तुम्हाला इतिहास भूगोल हा विषय पण आवडतो, तो विषय का आवडतो तुम्हाला? हा, ह्याच्यासाठी हे हा प्रश्न खूप मला चांगला आवडला. जनरली त्याचं काय झालं माहिती का, की आम्ही लहानपणापासून शिकलो. समजा इतिहास भूगोल तर आपल्याला प्राथमिक वर्गापासून आपल्याला इतिहास भूगोल सब्जेक्ट दिलेला आहे. मला सेकंड इयर पर्यंत मला इतिहास भूगोल हा सब्जेक्ट कधी आवडतच नव्हता. कारण मी 10वी पर्यंत इतिहास भूगोल शिकलो, पण 10वीच्या नंतर 11वी-12वीला किंवा ग्रॅज्युएशनला माझा इतिहास भूगोलशी काही संबंधच नव्हता. परंतु ज्यावेळेस मला थोड्या काही गोष्टी समजायला लागल्या की कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इतिहास भूगोल खूप महत्वाचा विषय आहे, म्हणून आम्ही एका ठिकाणी क्लास जॉईन केला होता. तिथे आम्हाला प्रशांत नावाचे सर होते, प्रशांत अहिरे. त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला भूगोल ज्या पद्धतीने शिकवला आणि पाटील सरांनी इतिहास ज्या पद्धतीने शिकवला, तर त्या ठिकाणी म्हणजे विचार करण्याची पद्धत बदलली. तो विषय ऑटोमॅटिकली आवडायला लागला. आवडला का बरं, त्यांनी चांगला शिकवला म्हणून. मग मी नेहमी तेच म्हणतो की जर एखाद्या शिक्षकाने एखाद्या विषय जर चांगला शिकवला, तर तो शिक्षक तो जो विषय ऑटोमॅटिकली तो विद्यार्थ्यांना आवडायला लागतो. तर माझ्या जीवनामध्ये प्रशांत सर आणि पाटील सर या इतिहास भूगोल माझ्या जीवनामध्ये महत्वाचं ठरण्याचं कारण ते दोन शिक्षक आहेत, मला असं वाटतं. सर तुम्ही जसं म्हणले की तुम्ही म्हणजे लहानपणीपासून ठरवलेलं नव्हतं की तुम्हाला पुढं काय करायचंय. शिक्षक झाल्यावर तुम्हाला नाही वाटलं का की आपण दुसऱ्या फील्डमध्ये जाण्याचा प्रयत्न करू? मला शिक्षक झाल्यावर तर नव्हतं वाटलं, परंतु मागील काही वर्षांपासून असं वाटतं की जनरली की शिक्षक पेशासोबत अजून काहीतरी चांगलं असायला पाहिजे. शिक्षक पेशानं आपण जसं की पिढ्या तर घडवतोय, परंतु येणाऱ्या पिढ्यांना फक्त शिक्षक एकमेव मार्ग नाही की त्याला बदलण्यासाठी, तर त्यासाठी टेक्निकल गोष्टी शिकणे खूप गरजेचे आहे, ज्याने की येणाऱ्या नवीन पिढ्याला आपण चांगल्या अजून काहीतरी शिकवता येईल म्हणून. त्याच्यामुळे शिक्षक पेशासोबत अजून AI चा जो जमाना आहे ते शिकून विद्यार्थ्यांना त्या गोष्टी शिकवायला गेल्या पाहिजे असं मला वाटतं. सर अजून तुम्ही मागील काही वर्षापासून क्लास चालवताय, तर तुम्हाला त्यामध्ये म्हणजे हर एक पिढीत काही बदल नाही वाटलं का? खूप बदल वाटतोय. म्हणजे आता 14 वर्षापासून मी शिकवतो विद्यार्थ्यांना. 14 वर्षामध्ये ज्या 14 पिढ्या मी बघितल्या, तर त्या प्रत्येक पिढीमध्ये काही ना काही वेगळेपण आहे. आता जसं मागचं जाऊ दे, आपण मागचे जे विद्यार्थी समजा त्यांच्यामध्ये शिक्षकांविषयी खूप जास्त भीती होती. पण आता ज्या पिढ्या दिवसेंदिवस येत आहेत, तर त्यांना ती भीती वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे पहिल्या म्हणजे विचारामध्ये खूप मोठी तफावत वाटते मला सध्याला. आता ती कशी वाटते याच्यावरती आपण एखाद्या दिवशी निवांत बोलूया या टॉपिक वरती, की पिढ्यांमध्ये कसा बदल होत गेला, मुलांच्या विचारांमध्ये कसा बदल होत गेला, या विषयावरती आपण नक्कीच एक दिवस सविस्तर चर्चा करूया असं मला वाटतं. सर तुम्हाला वाटतं की हर एक 10वीच्या बॅचला 98 100% मार्क्स मिळावं, पण आतापर्यंत आपल्या क्लासमध्ये 95 96 पर्यंत रिझल्ट आलेला आहे. तुम्हाला त्या गोष्टीवरून म्हणजे काय अनुभव ना. अनुभव? तर जनरली कसं असतं, आम्ही शिक्षक आहेत, आम्ही विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करणारच. आम्ही कितीही भारी शिकवलं, पण शेवटी लिहायचा पेपर विद्यार्थ्यांना आहे. आणि एक थोडीशी का होईना एक बोर्डाची भीती असते मुलांना, की तिथे बसल्यानंतर ते दडपण येतं मुलांवरती आणि दडपणाखाली कधी कधी विद्यार्थ्याकडून पेपर कमी लिहिला जातो. नॉलेज कमी मी असं नाही म्हणत आमच्या विद्यार्थ्यांमध्ये, परंतु ते आता त्या जर आपल्या परिसराच्या दृष्टिकोनात विचार केला तर 95.40 पर्यंत आपले विद्यार्थी गेलेला आहे. तर ते आपल्या परिसराच्या दृष्टिकोन खूप उंच भाग आहे. कारण की बघा तुम्ही, आपण स्लम एरियामध्ये राहतो, स्लम एरियामध्ये राहून 95.40 पर्यंत जाणं म्हणजे जोक नाहीये. पण तरी आपण प्रयत्न करू, येणाऱ्या पिढ्यांना आपण 98 100 आउट ऑफ 100 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात. ओके, अजून दे पास कर. सर तुमच्या जीवनात सगळ्यात कठीण काळ कोणता होता? आता कठीण काळ सांगायचं म्हणलं तर आमचा जन्म झाल्यापासून आमचा कठीण काळ सुरू झालेला आहे.
कारण की जन्मापासूनच आम्ही गरिबी बघितली आणि वयाच्या 9व्या वर्षापासूनच आमच्या जीवनात संघर्ष आला. काम करायचं, शिकायचं. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या, की कठीण प्रसंग मोजके नाहीत. म्हणजे आजचा दिवस चांगला गेला तर उद्याचा दिवस कठीण जाईल याची काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे प्रत्येक दिवस आमच्या काही ना काही अडचणी असतातच. आणि हे मी म्हणाल की हे प्रत्येक पुरुषाच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे, की ज्यांच्या वाट्याला आई वडिलांची संपत्ती नाही आली त्यांच्या वाट्याला नक्की संघर्ष आलेला आहे, असं माझं मत आहे. सर तुम्ही जेव्हा ट्युशन सुरू केलं तेव्हा तुम्हाला काय काय अडचणी आल्या? तेव्हा एवढं कळतच नव्हतं खरं सांगायचं म्हणजे. म्हणजे अडचणी असतील किंवा असं त्या गोष्टी म्हणजे मला नेहमी खरं बोलू वाटतं. त्या काळात असं वाटत नव्हतं काय अडचणी आहे. हा एवढं माहित होतं फक्त की काहीच नव्हतं आपल्याकडं. ज्यावेळेस क्लास सुरू केला ना, मला चांगलं आठवतं एक सरस्वती मातेचा फोटो होता, एक चटई होती आणि एक फॅन होता, टेबल फॅन. याच्या व्यतिरिक्त क्लासमध्ये असं काही वेगळं नव्हतं. त्याच्यामुळे म्हणजे अडचणी तशा खूप आहेत, पण मग त्याला असं माझ्या मतानुसार मी त्या गोष्टींना अडचणी नाही मानत. अडचणी नंतर आल्या ज्यावेळेस क्लास वाढायला लागला, हळूहळू क्लास वाढायला लागला, त्याच्यानंतर मग अडचणी सुरू झाल्या, खऱ्या अडचणी. सर तुम्ही जे आता बॅच बघितल्या म्हणजे 14 वर्षपर्यंत त्यात तुमचा सगळ्यात म्हणजे आवडती बॅच कोणती? नाही, हा विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ शकतो. ही बॅच चांगली, ती बॅच चांगली असं काही नाहीये. सगळ्याच बॅच चांगल्या असतात, पण विचारांमध्ये बदल असतो आणि आम्ही शिक्षक आहेत, आम्हाला त्या गोष्टी पुढे घेऊनच जाव्या लागतात. किंवा आम्ही असं नाही म्हणू शकत ही बॅच चांगली होती, ती बॅच वाईट होती. आणि परंतु मी नेहमी एक गोष्ट म्हणत होतो, बॅचचं नाही सांगत मी तुम्हाला, पण जनरली मी नशिबवान शिक्षक आहे की मला प्रत्येक वर्षी चांगले विद्यार्थी लाभले आणि त्यांचं प्रेम मला नेहमी लाभत राहिलं. त्यामुळे मी भाग्यवान समजतो म्हणजे या गोष्टीमध्ये स्वतःला. सर तुम्ही जेव्हा ट्युशन सुरू केलं तेव्हा तुम्ही एक सुविचार ठेवला होता समोर, ज्ञानाच्या जोरावर जग जिंकूया. हा सुविचार तुम्ही काच निवडला? आपण क्लास सुरू केला 2012 साली, परंतु हे जे स्लोगन आहे किंवा ही जी टॅगलाईन आहे ती 2013ला मला सुचली होती. की असंच मी कुठेतरी भाषण ऐकत होतो किंवा जनरली मला आठवत नाही, कोणत्या तरी प्रोग्रामला गेलो होतो मी तिथं. त्या प्रोग्राम मध्ये असंच ज्ञानाच्या गोष्टी चालू होत्या आणि मग तिथं खूप सारी गोष्टी चालू होत्या की अलेक्झांडरनं जग जिंकलं युद्ध करून, हे झालं ते झालं. मग ज्यावेळेस आम्ही त्या प्रोग्राम वरून घरी येत होतो तर सहज मला एक प्रश्न आला की त्या काळात लोकांना जग जिंकण्यासाठी युद्ध करायला लागायचे, परंतु आताच्या काळात जर जग जिंकायचं असेल तर आपल्याला ज्ञानाची गरज आहे. मग ती टॅगलाईन मला तिथं सुचली की ज्ञानाच्या जोरावर जग जिंकूया. तर त्यामागचा असं एक प्रसंग आहे हा. अजून देर बाळा. सर तुम्हाला गणित हा विषय लहानपणीपासून आवडायचा की जस्ट तुम्हाला जेव्हापासून समजतं तेव्हापासून? गणित म्हणजे काय झालं माहिती का, मला नेहमी एक चांगलं आठवतं, खूप चांगलं आठवतं की 1ली ते 3रीचा जो काळ होता माझ्या जीवनातला, मला तो खूप जास्त आठवत नाही. मला चांगली गोष्ट आठवती 4थीची असताना. म्हणजे आम्हाला 4थीला एक कुलकर्णी मॅडम होत्या आणि त्यांचं गणितावर खूप निष्णांत प्रेम होतं गणितावरती त्यांचं. मग त्या नेहमी काय करायच्या, वर्गामध्ये आल्या ना आम्हाला गणिताचं म्हणजे गोडी लावायचा प्रयत्न करायच्या. मग त्यांनी काय केलं, सुरुवातीला आमच्याकडून पाढे करून घेतले त्या मॅडमनं. आणि मग गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आता तुम्हाला कोणालाच माहित नसेल, आमच्या लहानपणी ना पावकी, निमकी हा जो प्रकार होता त्यांनी तो पाठ करून घेतला आमच्याकडून त्यावेळेस. मग त्यामुळे काय व्हायला लागलं की जसं की तुम्ही बेची पाडे म्हणता, बेग बे, बेदून चार, बेतीस सहा, तसं पाऊनकी होती. म्हणजे पाऊनचा पाडा होता, सव्वाचा पाडा होता, दीडचा पाडा होता. ते आल्यामुळे काय होत गेलं, ऑटोमॅटिकली गणितामध्ये इंटरेस्ट वाढत गेला. मग 4थी पासून मला त्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट येत गेला. मी 5वीला असताना मला 60 पर्यंत पाढे पाठवते. कितीपर्यंत? 60 पर्यंत. आणि ह्याच गोष्टी पुढे कालांतराने वाढत गेल्या की एक छोटी गोष्ट म्हणजे कसं होतं, एखाद्या कोणत्याही विषयाबद्दल आपल्याला जर बेसिक गोष्ट जर चांगली यायला लागली, ऑटोमॅटिकली आपण त्याच्यामध्ये काय होतं, पुढे जात राहतो. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांनी नेहमी सांगत राहतो ना की 8वी पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना काय आलं पाहिजे, पाडे आले पाहिजे, गुणाकार आला पाहिजे, भागाकार आला पाहिजे, वर्ग आले पाहिजे, घन आले पाहिजे. ह्या गोष्टी जर येत गेल्या ना ऑटोमॅटिकली तुम्हाला 9वीच्या नंतर गणित सोपं वाटायला लागतं किंवा त्याच्यामध्ये आवड निर्माण होते ऑटोमॅटिकली. अजून तुम्ही आज जीवनात इतके यशस्वी झाले, त्याच्या म्हणजे लहानपणीपासून तर तुमच्या मागे कोणाचा पाठिंबा जास्त झाला? प्रश्न चांगला आहे, पण मग मला नेहमी असं वाटतं की मी अजूनही स्वतःला यशस्वी मानत नाही. त्यामागं कारण आहे तसे तर खूप, की माझ्या दृष्टिकोनातून यशस्वी कोण आहे माहिती का,
की जो सकाळ दुपार संध्याकाळ शांतपणे जेवण करू शकतो, वाटेल तेव्हा फिरायला जाऊ शकतो आणि मनात येईल ते करू शकतो, तो व्यक्ती यशस्वी असं मला वाटतं. जनरली फक्त पैशानं यशस्वी माणूस आयुष्यभर कधी होणार नाही, कारण की पैशांची लालच पाण्याची संपत्ती नाही. माणूस मनानं शांत झाला पाहिजे तर तो व्यक्ती सक्सेसफुल झाला असं मला जनरली वाटतं. स्वतःचं वैयक्तिक मत येते माझं. आणि खूप साऱ्या लोकांना विद्यार्थ्यांना असं वाटतं की माने सरांसारखं आपल्याला जगायला पाहिजे, परंतु मी नेहमी असं मत म्हणतो की माझ्यासारखं जगायला कोणालाच नाही पाहिजे. कारण की आमच्यासारखा संघर्ष जर कोणाच्या वाट्याला आला तर ते लय लवकर हार मानून घेतील. म्हणून मला असं वाटतं की आम्हाला बघून यशाची कल्पना तुम्ही करू नका, कारण आम्ही अजूनही यशस्वी झालो नाहीत. यशस्वी कधी होऊ ते आम्ही तुम्हाला नक्कीच एखादी सांगू, परंतु माणूस मरेपर्यंत यशस्वी होत नाही असं मला वाटतं. ते समोरच्यांच्या भावना असतात की तुम्ही यशस्वी झालात म्हणून, पण प्रत्येकाची जी स्वतःची इच्छा असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते असे जनरली मला वाटतं. तुम्ही आज शिक्षक झाले, त्याच्या लहानपणीपासून तुमचे काही म्हणजे चांगली स्वप्न आहे का, मी शिक्षक सोडून दुसरं काही व्हावं? स्वप्न खूप होते आणि पोरांना तर माहित असेल, प्रत्येक मुलाचं पहिलं स्वप्न हे क्रिकेटर बनायचं असतं लहानपणापासून. पण ते आपल्या सारख्यांचं नाही होत आपण सगळेजण, म्हणून तसे स्वप्न खूप सारे येतं. परंतु मी समाधानी आहे शिक्षक असून, आनंद भेटतो, कारण की बालपण परत जगायला भेटतं. त्यामुळे मी शिक्षक आहे आणि मला त्या गोष्टी अभिमानात वाटते. असं अजून सर तुम्ही माने कोचिंग क्लास सुरू करण्याचे का ठरवले? मला काही काम धंदा नव्हता. काय झालं, मी 12वी पास झालो आणि त्यावेळेस काय झालं, माझे सगळे सगळे मित्र टोटल आहेत ना ते 18 वर्षांचे झाले आणि मी त्यावेळेस 16 वर्षांचा होतो. 17 वर्ष मला चालू होतं. मग मला कोणत्याच चांगल्या कंपनीत त्यांना जॉब भेटत नव्हता. मग मी फ्रस्ट्रेटेड व्हायचो की यार माझे सगळे मित्र चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये काम करायला लागले आणि मला कोणत्याच चांगल्या कंपनीत कामाला घेत नसायचे, कारण माझं 18 वर्ष कंप्लीट नव्हतं. मग सहज एक दिवशी सुचलं की यार आपण म्हणजे आपल्याला म्हणजे अभ्यास चांगला आपला तर गणित चांगलं आपलं तर आपण म्हणजे मुलांना शिकवू शकतो, म्हणून ट्युशन खोललं. परंतु माहित नव्हतं इथपर्यंत पोहोचू. इथपर्यंत आलो, बरं आहे. अजून पुढं माहित नाही आता काय होणार आहे, पुढचं बघू आता काय. अजून सर जेव्हा तुम्ही क्लास स्टार्ट केला का तेव्हाचा अनुभव आणि आताचा अनुभव काय आलेला आहे बरं? आता जेव्हा क्लास सुरू केला तेव्हा मी लय लहान होतो, बुद्धी बालिश होती. आणि आता जसं वय वाढत चाललंय तसं मॅच्युरिटी वाढत गेली. सुरुवातीच्या काळामध्ये मी खूप चिडका होतो, खूप मारायचो पोरांना. आता म्हातारा झालो ना, आता समजदार झालो. आता मारतो कमी, समजून सांगतो, समजून घेतो विद्यार्थ्यांना. हा सगळ्यात मोठा बदल झाला माझ्यामध्ये, मला असं वाटतं. दुसरा जास्त काही बदल नाही, कारण की म्हणजे शिकवण्यामध्ये खूप जास्त बदल नाही झाला माझ्यामध्ये. फक्त स्वभावामध्ये शांत शांत होत गेलो, एवढाच बदल झाला, बाकी काही नाही जनरली. कारण तुम्ही आजच्या 10 वर्ष अगोदरच्या पोरांना जरी विचारलं आणि आताच्या पोरांना जरी विचारलं तर शिक्षणामध्ये असं बदल नाही झाला. पण जुने विद्यार्थी सांगतील आम्हाला लय मारलंय आणि आताचे पोरं म्हणतील आम्हाला जास्त समजून घेतलंय, एवढाच फरक झाला माझ्यामध्ये, बाकी काहीच नाही. अजून कर पास. आता हा शेवटचा प्रश्न आहे. सर तुम्ही ट्युशन नारेगाव मध्येच का खोललं, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पण होतं, अजून नारेगाव मध्येच का खोललं? चांगला प्रश्न आहे. कदाचित तुम्हाला कोणाला माहित नसेल, सगळ्यात पहिले कोचिंग क्लास नारेगाव मध्ये सुरू नव्हतं केला. मी सुरू केला मिसरोडीमध्ये 2012 साली. कारण की मला माहित होतं मी ज्या गावात जन्मलो, ज्या गावात मी वाढलो, ज्या गावात मी शिकलो, तिथलचे लोक मला लगेच ऍक्सेप्ट नाही करणार. कारण की त्या लोकांना ऍक्सेप्ट करायला जड जाईल. हे का हे तो माझ्या संगोट्या खेळत होता, हे तो गल्लोगल्ली फिरत होता, म्हणजे त्या लोकांना मला ऍक्सेप्ट करणं लवकर होणार नाही. म्हणून मी पहिला प्रयत्न मी दुसरीकडे केला. 2 वर्ष झाल्यानंतर थोडा एक्सपिरियन्स आल्यानंतर मग आपल्या गावामध्ये आलो, मग क्लास सुरू केला आणि गावाने इतकं प्रेम दिलं जे आजपर्यंत आपल्या म्हणजे मी असं स्वतःला एवढं मानतो की आपल्या जवळपासच्या पुढंच शिक्षकांना एवढं प्रेम दिलं जात नाही तेवढं मी माझ्या नशिबात विद्यार्थ्यांचं पालकांचं एवढं प्रेम लाभलं आणि ते आपल्या गावात आलं, नारेगावात आलो म्हणून झालं असं मला वाटतं. थँक्यू. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आतापर्यंतच्या माझ्या
सर्व विद्यार्थ्यांना पालकांना धन्यवाद म्हणतो. शुके सर, एक क्वेश्चन. ओके. Sir, except teaching and cricket, what is your habit that can surprise your students? नंतर कधी सांगा नाही. कारण की काही मुद्दे असे असतात जीवनाचे की ज्याच्यावर सविस्तर बोलायला पाहिजे माणसानं. एक 2-4 लाईनीमध्ये या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही. कारण की सरप्राईज तर नाही होणार, परंतु नक्कीच आनंद होईल की आपले शिक्षक आपल्यासारखेच आहेत, त्यांच्यामध्ये खूप जास्त बदल नाहीये. तर या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला सर्वांना देईल. आणि जाता जाता एवढं सांगाल की तुम्ही दिलेलं सर्वांनी प्रेम हे मला म्हणजे जनरली मला हे आयुष्यभर पुरतं. त्यामुळं मी सर्वांचे धन्यवाद म्हणतो. आणि नक्कीच असेच काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत अजून पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू. थँक्यू सर्वांचे. थँक्यू ऑल ऑफ यू.